तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण बोलतोय, चर्चा करतोय. आता चर्चा करतोय ते पनवेलच्या राजकारणासंदर्भामध्ये. पनवेलच्या राजकारणामध्ये जे विक्रांत पाटील विधान परिषदेचे आमदार आहेत आणि पनवेलचे आमदार भाजपचे प्रशांत ठाकूर यांच्यातला संघर्ष सुप्त येतो पनवेलच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला दिसून आला. आता संघर्ष पुन्हा विकास कामाच्या निधीवरून जो संघर्ष पेटलेला आपल्याला दिसून येत आहे. मूळ मुद्दा असा आहे की या पनवेलच्या राजकारणामध्ये जर आपण विचार केला तर भाजपामध्ये संघर्ष पेटलाय तोही कामाच्या निधीवरून. मूळ मुद्दा असा आहे की विक्रांत पाटील यांनी जो निधी देण्यात आलेला आहे तो शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना किंवा त्या भागामध्ये देण्यात आलेला आहे आणि तिथल्या स्थानिक पातळीवरच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना, अध्यक्षांना विचारलं गेलं नाही, अशी भूमिका जे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूरांनी व्यक्त केले. त्यामुळे प्रशांत ठाकूर रोखठोक विक्रांत पाटील बोलले, अशा प्रकारचा निधी दिला जातो जिथे शेतकरी कामगार पक्षांच्या नेत्यांना वाटला जातो, त्यांच्या भागात वाटला जातो, अशा प्रकारची टीका टिप्पणी जी आहे ती प्रशांत ठाकूरांनी व्यक्त केलेली दिसून येते. त्यामुळे भाजपच्या राजकारणामध्ये जर बघितलं, पनवेलच्या राजकारणामध्ये, तर हा एक महत्वाचा मुद्दा, दोघांमधला संघर्ष पुन्हा एकदा निर्माण झालाय. तो सुप्त संघर्ष होता. आता पनवेल महानगरपालिकेत जेव्हा निवडणूक पार पडली त्यावेळेला निवडणुकीच्या निमित्ताने अनेक जणांनी बिनविरोध झाले, काहींनी उमेदवारी अर्ज मागितले. अशाच प्रकारे विक्रांत पाटील यांची जी बहीण होती त्यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी दाखल केला होता आणि मग जो भाजपचा जो समोरचे उमेदवार ज्या महिला होत्या त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि मग तिथे अपक्ष म्हणून ज्या विक्रांत पाटील यांच्या बहिणी आहेत त्या निवडून आल्या. मग त्यावेळेला सुद्धा त्यांची तक्रार जी आहे ती विक्रांत पाटीलांची प्रदेशाध्यक्षांकडे केली जाणार होती, असं रोखठोक महेश बालदी सुद्धा म्हटलेलं आहे. का भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतणं आणि अपक्ष उमेदवारांना पाठराखण करणं किंवा अपक्षाला निवडून आणण्यासाठी भाजपच्या उमेदवारांनी प्रयत्न करणं, मग ही भाजपासाठी नाचक्की होती. अपक्ष जरी ते विक्रांत पाटलांची बहीण आली तर ती भाजपला सपोर्ट करणार संख्याबळानुसार किंवा असं जरी म्हटलं असलं की पर्यायी नाही त्यांच्याकडे, कारण भाजपचाच महापौर होणार आहे विकास कामाच्या जोरावर. मूळ मुद्दा असा आहे तर आता मग महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विक्रांत पाटील विरुद्ध महेश बालदी किंवा प्रशांत ठाकूर असा सामना त्या निवडणुकीच्या निमित्ताने बिनविरोध निवडणुकीच्या निमित्त आपण पाहिला. आता जो विकास कामाचा निधी जो झालेला आहे त्यावरून प्रशांत ठाकूरांनी थेट आम्ही प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करू, अशा प्रकारचा निधी दिला जातो, विचारला जात नाहीये. मात्र विक्रांत पाटील म्हणतात की तो निधी ज्या भागामध्ये पालखी किंवा रस्ते यासाठी गरज होती त्यावेळी त्या लोकांमधले भावना होती, लोकांची गरज होती म्हणून मी निधी दिला गेला, अशी भावना व्यक्त केली. मुळामध्ये हा वाद जरी असला तर हा वाद पनवेल मतदारसंघामध्ये दुसरा मतदारसंघ होतोय. त्यामुळे दुसरा मतदारसंघ 2029च्या तयारीसाठी विक्रांत पाटील हे ग्रामीण भागासाठी आता प्रयत्न करत आहे, कारण तो ग्रामीण भागामध्ये निधी दिला गेलेला आहे. त्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की याच जागेसाठी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना जे पाटील जे आहेत त्यांचा मुलगा सुद्धा जो आहे तो सुद्धा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे. मूळ मुद्दा असा आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने आपण चर्चा केलेली आहे. त्यामुळे पनवेलच्या राजकारणामध्ये हे दोघांमध्येच सध्या राजकारण सुरू झालेलं आहे. प्रीतम म्हात्रे हे सुद्धा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. आता प्रीतम म्हात्रे हे उरणला जाणार का पनवेलच्या ग्रामीण भागामध्ये जाणार, येत्या काळामध्ये ते दिसेल. पण मुद्दा असा आहे की पनवेलच्या राजकारणामध्ये पनवेलचा ग्रामीण मतदारसंघात त्याच्यावर डोळा प्रीतम म्हात्रेंचा आहे, त्याचा डोळा विक्रांत पाटलांचा आहे. त्यामुळे भाजपामध्ये या सगळ्या जागेवरून सगळ्या राजकारण सुरू लागलेलं आहे आणि ते राजकारण होत आहे हे मात्र नक्की. त्यामुळे प्रशांत ठाकूर विक्रांत पाटलांना बोललेलं आहे, विक्रांत पाटील आता प्रशांत ठाकूर म्हणतात की हा निधी सामाजिक राजकीयसाठी दिला गेलेला आहे. त्यामुळे दोघांमध्ये झुंजलेले आहे. आता याची तक्रार होईल, पाडा वाचेल किंवा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटलांना समाज देतील की अशा प्रकारे चालणार नाही ही कारण प्रशांत ठाकूर आणि रवींद्र चव्हाणांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने हे सगळं राजकारण प्रदेशाध्यक्षापर्यंत पोहोचेल आणि त्याचं जे आहे ते सगळं राजकारण आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा
आणि अपडेटेड रहा.